आपल्या देशामध्ये आपली समूह जे वेगवेगळ्या प्रकारचे समूह आहेत, ज्याला म्हणू आपण कातकरी समूह, शेतकरी समूह, आदिवासी समूह, हे खऱ्या अर्थाने बुद्धिमान माणसं होती. त्यांनी आपल्या बुद्धीतनं अनेक पदार्थ निर्माण केले आणि त्या ठिकाणच्या निर्मितीला त्या जागेच्या जागेबरोबर जोडलं त्यांनी. मग अनेक पदार्थ जे प्रसिद्ध झाले ते त्या बुद्धीतनं निर्माण झालेल्या पदार्थांची नावं बनली. उदाहरण झालं तर आंबेमोहर, आंब्यासारखा सुगंध येणारा हा आंबेमोहर तांदूळ, किंवा मालदांडी म्हणजे जी जी ज्वारी माल देते ती मालदांडी. असे अनेक पदार्थ आपल्या पूर्वजांनी, शेतकऱ्यांनी निर्माण केले आणि ती नंतर प्रसिद्धीस पावले आणि त्याच नावाने त्यांनी जगपादाक्रांत केलं. अशातच एक मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यातील पानचिंचोळी या ठिकाणामधलं चिंच ही आपल्या पूर्वजांनी, शेतकऱ्यांनी विशेष करून निर्माण केली आणि ती एक जमान्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यासाठी महत्वाचा उदरनिर्वाहाचा साधन असायचं. 4-4 प्रकारचे समूह त्यामध्ये काम करायचे. अगदी तिथे एक समूह असा असायचा की जो पायाने चिंचोके काढायचा आणि तो चिंचोके काढलेल्या चिंचांना सुद्धा जगभरातनं मार्केट असायचं. काय वैशिष्ट्य होतं या चिंचेचं, ज्यात एवढे 4-4 समूह, किंवा एक जमान्यामध्ये असंही आम्हाला रेकॉर्ड सापडले जेव्हा आम्ही याला GI मिळवलं, की एक जमान्यामध्ये या चिंचेचं 5,000 कोटीचं मार्केट होतं. म्हणजे ते मार्केट कमी कमी झालं, अनेक घटक आहेत त्यामध्ये, झाडं तोडली गेली वगैरे. त्याकडे जाण्याच्या ऐवजी आता GI मिळाल्यानंतर जी क्रांती होईल त्याच्यावर मी जास्त सांगू इच्छितो. ज्या वेळेला GI घेता आला त्यावेळेला सर्वात आम्हाला कळलं की त्या गावाला पानचिंचोळी नाव का दिलं, तर तिथे चिंच बनायची. जसं मी सांगितलं तिथलं उत्तम मार्केट होतं. पण काय वैशिष्ट्य होतं या चिंचेचं? तर या चिंचेचं वैशिष्ट्य होतं, ही चिंच जवळ 1-1 फूट लांबीची यायची, त्याला पठाडी चिंच म्हणायचे. आणि ती चिंच इतके गुणधर्म, म्हटलं 4 समूह, एक चिंच काढणारा, दुसरा चिंच वाटणारा, तिसरा चिचुके काढणारा, आणि याच्याही पलीकडे आता आम्ही GI मिळाल्यावर तिथल्या काही शेतकरी, जे मुळात तसं पाहायला गेलं तर शिक्षक वर्ग होते आणि ते परत आपल्या भागात आले, कुलकर्णी म्हणून एक ग्रस्त होते, त्यांनी आपल्या जमिनीला लिटरली जसं आंब्याच्या बागा बनल्यात किंवा बनतायत आणि आहेत, तसं त्यांनी GI झाल्यानंतर या पान चिंचोलीच्या बागा लावायला सुरुवात केली आपल्या जमिनीमध्ये आणि उत्तमरित्या त्यांना ही पान चिंचोलीची चिंच यायला लागली. याच्याही पलीकडे त्यांच्या मुलांनी, जो IT मध्ये आहे, त्या मुलांनी त्या चिंचेच्या चिंचोक्यांपासून त्यांनी ऍडेसिव्ह तयार केलं आणि ते ऍडेसिव्ह इतकं महत्वाचं आहे, जर ते छान प्रकारे वर्क झालं आणि आपल्याकडे त्याला दिशा मिळाली इंडस्ट्री, तर 12% इम्पोर्ट आपण चीनमधनं पर्टिक्युलरली ऍडेसिव्हचा रोखू शकू. तर थोडक्यात या नावातच गुणधर्म लपलेले असल्या कारणाने त्या भागाला आपल्या पूर्वजांनी बुद्धीतनं पानचिंचोलीचं चिंच, जी पठाडी आहे, हे नाव दिलं होतं. त्याला आम्ही GI देऊन त्याचं नाव पुन्हा एका वेगळ्या स्तरावर आणलं. GI मुळे त्याचे गुणवैशिष्ट्य कळले, GI मुळे परत त्याचा भूगोल इतिहास कळला आणि GI च्या गुणधर्मांच्या माहितीमुळे तिथला तरुण वर्ग त्याच्या प्रोसेस इंडस्ट्रीकडे वळायला लागलेला आहे. लातूर भाग तसा किंवा मराठवाडा भाग हा तसा दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणाऱ्या भागांपैकी गणला जातो, परंतु अशा प्रकारचे उत्तम पदार्थ देणारा सुद्धा तो भाग आहे, हे आता अधोरेखित होत आहे. आणि यातनं शेतकऱ्यांना आपल्या उदरातनं, आपल्या मातीतली असलेली कस्तुरी दिसायला लागलेली आहे आणि या कस्तुरीचा GI रूपी सुगंध आता सगळीकडे दरवळायला सुरुवात झाली आहे आणि तो 7 समुद्रापलीकडे नक्की जाईल आणि आपल्या शेतकऱ्यांना गतवैभव परत प्राप्त होईल, असा मला पूर्ण विश्वास वाटतो. धन्यवाद.